हम चले बहारों में गुनगुनाती राहों। मंडळी नमस्कार, मी उमाकांत हिरावण. आपण पाहताय आजचा महाराष्ट्र. आपण आलोय मुल्लेरच्या किल्ल्यामध्ये. या मुल्लेर किल्ल्याची तटबंदी जर बघितली तर अतिशय छान पद्धतीने बांधण्यात आलेला हा दुर्मिळ किल्ला आहे ना. माझ्यासोबत ही आपली तरुणाई मंडळी आहे. आपण बघू शकता. खरं तर आता आम्ही वरती किल्ल्यावर जाणार आहोत. चला तर मग बघूया कसा में धड़कने भी तेज है, अब क्या करें वक्त. किल्ल्याच्या मध्ये प्रवेश केल्यानंतर पहिला दरवाजा येतो. इथं बघू शकता आपण. खरं तर याची थोडी दुरावस्था इथं झालेली बघायला मिळते, परंतु रस्ता देखील या ठिकाणी खडतड आपल्याला बघायला मिळतोय. चला तर मग अजून पुढे नेमका कसा रस्ता आणि पुढे काय काय बघायला मिळतं. चला. है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है, अब क्या करें. शब्दों के पहाड़ों पे लिखी है दास्तां. रामेश्वर महाराजांचं श्री गणेशाचं मंदिर लागतं आणि त्याच ठिकाणी शिवलिंगची देखील मूर्ती आपल्याला बघावयास मिळते. आणि त्या मंदिराच्या पाठीमागे जर बघितलं तर श्रीरामांचं मंदिर आहे. आपल्याला खरं तर इथं माहिती देण्यासाठी गुरं चारणारे आहेत. काय सांगाल दादा, हे मंदिर कशाचं आहे आणि कधीच आहे? शिवाजी महाराजच्या काळामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचं आहे. एकूणच बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचं मंदिर आहे. इथं आता नवीन बांधकाम सुरू आहे. कधीपासून सुरू आहे? आता 3 वर्ष झाले असते. श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी खरं तर रस्त्याने जावं लागतं. खरं तर इथं मोठ्या प्रमाणावर काटेरी रस्ता आहे आणि त्याच्यातनं वाट काढून आपल्याला श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवकालीन हे श्रीराम मंदिर आणि त्याच्याच बाजूला आपण जर बघितलं तर या ठिकाणी दुर्मिळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची मोठी टाकी. खरं तर पाण्यासाठी ही त्या काही वापर केला जायचा, परंतु आता जर बघितलं तर मंदिराची पूर्णतः दुरावस्था झालेली आहे आणि मंदिराला खरं तर डागडुजीची गरज आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काळाचं जे मंदिर आहे त्याचं संवर्धन केलं पाहिजे, जोपासलं पाहिजे. खरं तर असं अनेक माध्यमातून आपण बघितलंय, परंतु या ठिकाणी बघितलं तर कुणीही येत नाही अशी परिस्थिती या मंदिराची इथं बघावयास मिळते. चला तर मग मंदिरातले आत जाऊन बघूया. हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज है, अब क्या करें. ओ वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है, अब क्या करें. आणि पायथ्यालाच आपण बघितलं तर 2 तोफा या शिवकालीन या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळत आहे. खरं तर आत्ताच्या शिवभक्तांनी या तोफा डागडुजी करून व्यवस्थित केलेल्या आपल्याला बघावयास मिळत आहे. याच किल्ल्याची तटबंदी या खालच्या या तोफा सांभाळत होत्या असंच या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येत आहे. अजून आपण बघू शकता किल्ल्याच्या पायथ्यालाच एक मंदिर दिसतंय. ते मंदिर नेमकं कशाचं आहे ते देखील आपण बघणार आहोत. पाण्यापेक्षा सर्वात सुंदर आणि गोड पाणी जर बघितलं तर सह्याद्रीतून कोसळणारा धारांचं असतं. पावसाला आजही ही तटबंदी दाखवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास.
हीच इतिहासाची वास्तू सांगण्यासाठी ही तटबंदी आजही ऊन वारा स्वचत आहे आणि दिमाखाने डौलाने आजही तशीच तशी उभी आहे. चले हैं हम कहीं, हम जो चाहे दिल को वो पता है या नहीं, हम चले. मित्रांनो, आपण शेवटी बघितलं तर या मुल्लेरच्या किल्ल्याच्या वरच्या टोकावरती आपण पोहोचलेलो आहोत. पण या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि वारा देखील मिळतोय. या ठिकाणी ट्रॅकिंगला येण्यासाठी मोठी खडतर वाट आपल्याला रस्त्याने लागते आणि त्याचा प्रवास करत या ठिकाणी आपल्याला शिखरावरती यावं लागतं.